आज आम्ही तुम्हाला एका अशा मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिला मिसकॅरेजसारख्या दुःखद घटनेचा सामना करावा लागला. तेही एकदा नाही तर 2 वेळेस. 5व्या महिन्यातच तिला आपलं बाळ 2 वेळेस गमवावं लागलं. सध्या त्यांना एक मुलगी आहे. ही अभिनेत्री आहे सुप्रिया पिळगावकर. सचिन पिळगावकर यांनी त्यांच्या पुस्तकात याबद्दलची माहिती दिली आहे. श्रिया झाल्यानंतर सुप्रिया यांना मुलगा हवा होता. सचिन पिळगावकर यांनी पुस्तकात म्हटलंय की तिनं माझ्या आईवरचं प्रेम पाहिलं होतं. त्यामुळे आपल्या आईवर प्रेम करणारा एखादा मुलगा आपल्यालाही व्हावा अशी तिची इच्छा होती. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 1992मध्ये सुप्रिया गरोदर राहिली. या दरम्यान मी एका प्रोजेक्टच्या निमित्तानं बाहेर होतो. त्याच दरम्यान सुप्रिया 5 महिन्याची गरोदर असताना तिचं मिसकॅरेज झालं. त्यानंतर 1996मध्ये ती पुन्हा गरोदर राहिली. पण याही वेळेला 5व्या महिन्यातच आम्ही ते मूल मिसकॅरेजमुळे गमावलं. मला तिच्या वेदना जाणवत होत्या. जेव्हा ते मूल घेऊन मी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत घेऊन जात होतो तेव्हा मी खूप भावूक झालो होतो. या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का घडतात असा विचार मनात घोळत राहिला. पण नियतीपुढे काहीही चालत नाही म्हणतात. मग मीच मुलाचा विचार डोक्यातून कायमचा काढून टाकला. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.